तुमच्यावर घेऊन आलेले इन्स्टंट अशी व्हेज कुर्माची रेसिपी. अप्रतिम चमचमीत असा व्हेज कुर्मा करण्यासाठी एक कांदा, एक टॅमॅटो, 2 इंच आलं, हिरवी मिरची, लसूण घेतल्यात, ओलं खोबरं घेतलेले 3 टेबलस्पून आणि काजू पाकळ्या घेतल्यात. या सगळ्या भाज्या अर्धा किलो आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आहे. मिक्सरमध्ये सगळे कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, काजू पाकळी टाकायचे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. ग्राइंड करत असताना फक्त पाव वाटी पाणी घाला, जास्त पाणी नका घालू. आता 5 ते 6 टेबलस्पून तेलामध्ये 2 तेजपत्ता, वेलदोडा, लवंग टाकलेला आहे. मिक्सरला ग्राइंड केलेला जो मसाला होता तो छानपैकी परतून घ्यायचा आहे. सगळे सुके मसाले टाकलेले, ज्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला होता. भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. वरती झाकण लावायचं आहे आणि खमंग असा हा मसाला आपला परतून होईपर्यंत झाकण लावून ठेवायचं आहे. किती छान तरी सुटली आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालूया. मी यामध्ये फ्लॉवर, बटाटा, वाटाणे, एक गाजर आणि सिमला मिरची घातली होती. परत त्याला मस्तपैकी परतून घेऊया आणि 2 कप यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. आता जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. पाणी घालताना कायम हे गरमच करून घाला. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत मंद आचेवरती भाजी कमीत कमी 15 मिनिटं शिजून घेतलेली आहे. कसं कळेल भाजी शिजून झाली जेव्हा भाजी पूर्णपणे शिजते, ह्याच्यावरती तेलाचा तवंग येतो. रेसिपी आवडली व्हेज कुर्माची तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ